आला का नाही अंगाव काटा. छावा पिक्चर बघितला, काय पिक्चर आहे राव. अक्षरशः थिएटर मध्ये एक ना एक सीट भूकंप आल्यासारखी हादरत होती. काय ते डायलॉग, काय प्रेझेंटेशन, एवढं भारी वाटलं ना. मला अक्षरशः आठवत नाही मी शेवटी कधी रडलो असेल, पण पिक्चर बघताना शेवटी तुम्ही रडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. गॅरंटी. काय ती लढाया दाखवल्या त्या, आणि लढाया वेळेस ती म्युझिक ऐकून असं वाटतंय की आपण बी उठावून महाराजांसोबत लढायचा. एवढा ग्रेटेस्ट पिक्चर बनवलाय. आणि पिक्चर बघताना तुम्ही एवढं गुंतून जाताय ना पिक्चर मध्ये, असं वाटतंय आपण त्या वेळेतच जगतोय. विकी कौशलची ऍक्टिंग बघून, ते डायलॉग बघून अक्षरशः अंगावरच्या काट्यांवर सुद्धा काटा येईल तुम्हाला. एवढं म्हणजे डायलॉग भारी भारी घेतलेत. आणि सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, लहान पोरांना ते कार्टून ते कसले तर पिक्चर दाखवण्यापेक्षा संभाजी महाराजांचा इतिहास हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करा. पिक्चरला लहान मुलांना घेऊन जावा. महाराज किती आपल्यासाठी लढले हे सगळं लहान मुलांना आता कळलं तर पुढे जाऊन आपल्याला फायदा होणार, हे कायम लक्षात राहू द्या. आणि पिक्चर बघताना कंटिन्यू छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय आणि हर हर महादेव कंटिन्यू पिक्चर मध्ये तुम्हाला घोषणा ऐकायला मिळते. ज्यांनी पिक्चर बघितलाय त्यांना तर कळलंच असेल मी हा व्हिडिओ का बनवत असेल, किती अंगाव काटा आला असेल. त्यामुळे लवकरात लवकर पिक्चर बघायला जावं. आणि शेवटचा जो सीन आहे, महाराजांना 40 दिवस यातना दिल्या गेल्या, महाराजांचा छळ केला गेला. खरं तर ते बघू वाटत नव्हतं महाराजांचं इतकं हाल, पण ते बघितल्यानंतर ज्यांचे डोळे आजपर्यंत उघडले नाही त्यांचे डोळे उघडणार. अक्षरशः शेवटची कविता ऐकताना तुम्ही नाही थांबू शकणार स्वतःला रडताना. इतक्या भारी भारी कविता महाराजांचं असं वर्णन केलंय त्या कवितेतनं. तर नमो पार्वतीपते हर हर महादेव.